प्राचीन काळात एका लहानशा गावात सोमदेव नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूप भक्तिभावाने दररोज माता लक्ष्मीची पूजा करत असे. त्याचं घर फाटकी चटई, मातीचे दिवे आणि जुनी पुस्तके याने भरलेलं होतं, पण त्याचं मन मात्र समृद्ध होतं. गावातले लोक त्याला हसतात आणि म्हणतात, लक्ष्मीची पूजा करून तू काय मिळवतोस? धन नाही, अन्न नाही. सोमदेव हस्त उत्तर द्यायचा, लक्ष्मी मातेवर माझा विश्वास आहे. ती योग्य वेळी तिचं वरदान देईल. एक दिवस जेव्हा त्याच्याकडे शेवटचं मूठभर पीठ उरलं होतं, तेव्हा त्याने तेही देवाला अर्पण केलं आणि म्हणाला, हे लक्ष्मी माता, हे माझं अखेरचं अर्पण आहे. आता सगळं तुझ्यावर आहे. त्या रात्री जेव्हा तो ध्यानात होता, त्याच्या झोपेमध्ये एक तेजस्वी स्त्री त्याच्या समोर उभी राहिली. तिच्या हातात कमळ, अंगात रत्नजडित वस्त्र आणि चेहऱ्यावर शांत तेज. ती म्हणाली, सोमदेव, मी लक्ष्मी आहे. तुझी भक्ती, तुझं समर्पण आणि तुझा धैर्य बघून मी प्रसन्न झाले. मी तुला वरदान देते, पण हे वरदान फक्त तुझ्या निष्काम भावनेसाठी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमदेवच्या घरात एक अनोळखी पाहुणा आला. त्याच्या झोळीत सोनं, धान्य, वस्त्र आणि ग्रंथ होते. तो म्हणाला, मी दूरदेशी व्यापारी आहे आणि कोणीतरी मला स्वप्नात सांगितलं की हे सर्व तुझ्याकडे अर्पण कर. गावक्यांना विश्वास बसला नाही. सोमदेव मात्र शांत होता. त्याने भरपूर संपत्ती असूनही अहंकार कधी केला नाही. तो रोजची पूजा, दानधर्म आणि साधना करतच राहिला. कथेची शिकवण. ख्या भक्तीला कधीच रिकामी हातानं उत्तर मिळत नाही. संपत्तीपेक्षा श्रद्धा मोठी असते आणि श्रद्धेतूनच लक्ष्मी स्थायिक होते.